श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात आनंदाचे वातावरण आहे। प्रत्येक रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होतोय। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील असाच काही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आपण हे दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधील या ठिकाणी राम मंदिरामध्ये सुद्धा रामभक्तांची गर्दी आपण पाहतोय, उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। सकाळपासूनच रामभक्तांनी भाविकांनी रामाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आपण पाहतोय। देशभरामध्ये हा वेगळाच आनंद, वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय। अयोध्येत जरी राम मंदिर होणार असलं, प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी जरी होणार असली तरी ठिकठिकाणी राज्यभरात, देशभरात, संपूर्ण देशात या ठिकाणी रामाच्या आगमनासाठी, प्राण प्रतिष्ठेसाठी संपूर्ण देश हा राममय झालेला पाहायला मिळतोय। आपण हे दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधील या ठिकाणी मोठी गर्दी रामभक्तांनी केलेली आहे। रामाचं दर्शन या ठिकाणी घेण्यासाठी गर्दी केलेली पाहायला मिळते। ज्यांना अयोध्येत जाता येत नाहीये ते मात्र ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी रामाची मूर्ती या ठिकाणी स्थापित करून त्याचं दर्शन या ठिकाणी घेतलं जाते। राम मंदिरात सुद्धा मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत। सर्वांसाठी हा अगदी ऐतिहासिक क्षण आहे। सर्वत्रच आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। राज्य अगदी राममय झालेलं, भगवमय झालेलं सर्वत्रच पाहायला मिळतंय। घरोघरी सगळ्यांनी आज दिवे लावणार आहेत, दिवाळी साजरी करणार आहे। पंतप्रधान यांच्याकडून आवाहन करण्यात आलं आणि आज सर्वत्रच अगदी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय।